सांगितलं होतं की टाइम बाउंड कारवाई होईल, तसं काही झालेलं नाही आहे. आणि एक आपण पाहताय साधारणपणे मुंबईत देखील पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे आपण पाहताय. धूळ आहे हवेत, स्मॉग आहे, फॉग आहे, कोणाच काही माहिती नाही आहे आणि ह्याच्यावर उत्तर कुठूनही येत नाही आहे. तसंच पाण्याचा प्रश्न सगळीकडेच उद्भवलेला आहे. अनेक हाऊसिंग सोसायटीज असतील, चाळी असतील, तिथे पाणी अजून पोहोचत नाही आहे, जो प्रेशर असायला पाहिजे ते नाही आहे, पण उत्तर द्यायला कोणीच नाही आहे. गेल्या 20 दिवसापासून बीडमधला प्रश्न सुरू आहे. 20 दिवसांपासून बीडमधलं वातावरण पेटलेलं आहे. अद्यापही जो मुख्य आरोपी आहे ज्याच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत, टीका होते, तो वाल्मिक अद्यापही फरार आहे. हे कशासाठी आणि हे कोणासाठी सगळं चाललंय हा देखील एक प्रश्न येतो ना. कोणाला सरकार वाचवतं आणि कशाला सरकार वाचवतंय? काय नक्की सरकारची अडचण होणार आहे जर वाचवलं नाही तर? मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात निवेदन केलं. 8-10 दिवस त्यालाही ओळखले. मात्र 8-10 दिवस की 2 आठवडे झालेत आता, पण अद्याप कुठेही काही कारवाई दिसत नाही. बीड पूर्ण जिल्हा आपण पाहतोय संतप्त झालेला आहे, अस्थिर आहे आणि एक मनामध्ये शंका आहेच की नक्की हे सरकार कोणाचं आहे. कल्याणमध्ये जर बघितलं तर लहान मुलीवर अत्याचार झालेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगतो? आता हेच तर मी सांगतो ना, सरकार सुट्टीवर गेलंय का? बीडची जर स्थिती पाहायला गेली तर प्रामुख्यानं बिहार सारखी अवस्था बीडमध्ये झाली असं सत्ताधारी आमदारच बोलू लागलेले आहेत. त्याकडे कसं बघताय तुम्ही? बीडसाठी आणि परभणीसाठी खरोखर हाऊसमध्ये जे दस साहेबांनी असेल किंवा आवड साहेबांनी असेल भाषण केलं ते ऐका. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते ऐका. त्या मिनिटाला मला वाटलं होतं की मुख्यमंत्री काहीतरी कारवाई करतील, पण अद्याप कुठेही काही कारवाई झालेली नाहीये. नक्की सरकार कोणाला घाबरतं, कशासाठी हे सगळं लपाछुपी चालली आहे, ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे की सरकार सुट्टीवर गेलंय. आपण पाहिलं असेल गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारीच पक्षामधल्या आमदारांनी जे वक्तव्य केलं मला त्याच्यात जायचं नाही. मला वाटतं त्याच्यात असून मी तरी पूर्ण ती बातमी पाहिलेली नाही म्हणून मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. मुंबई